तेवाले त्यांचे सगळ्यांचे SBI अकाउंट असतील, त्यांच्याकडे कुठे पैसे असते, तिथं डिपॉझिट जमा केला. तुम्ही आता जायचं म्हणायचं 10 लाख पाहिजे, हो अर्ध्या तासात या, SBI मधून जाऊन आणते. मग ह्यांची विशेषता कशी, SBI मध्ये आपल्याला नंबर आहे, पण ही भांडवलावाले असल्यामुळं, पतसंस्था असल्यामुळं ही गेले की डायरेक्ट मॅनेजर पैसे जातात की हा द्या बरं इकडे थोडे पैसे पाहिजेत आणि लगेच घेऊन येणार की आपलं काम करणार. म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की आता मला काय म्हणायचं ते. त्याच्यामुळं कसं आहे, कोणत्या बी शाखेवर तुम्ही अर्ज करा, मंजुरीसाठी मात्र मुख्य शाखेला जात असतो. देव म्हणजे मुख्य शाखा आहे. मग आता मुख्य शाखेत अर्ज करायचा आणि नंबरला लागायचं, त्याच्यापेक्षा संताकडे जर अर्ज केला तर 1 मिनिटात मंजूर होऊन येते. कारण देव असा आहे महाराज, देव संताचा शब्द मोडीत नाही. संत काही जरी बोलले तरी देव त्यांचा शब्द पाळणार. काय तुका मन खारे झाले एका बोले संताचा, एका बोले खरे झाले आणि एका बोले संताच्या. संत जर बोलले तर देव म्हणत नाही असं करू का तसं करू, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, बोला देव भक्ताचा अंकिला. तुकोबाराची भाषा जर नसलं कळत तर ज्ञानोबाराची भाषा सांगतो. ज्ञानोबारा म्हणतात, तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. संत बोलले की देव त्यांचा शब्द पाळणार म्हणजे पाळणार. तुकोबारायत असं म्हणतात. तुकोबाराय म्हणले, देवाला जर असं गप्पुनी खाली बसायचं असलं, असं अंग टाकून देत माणूस कटाळा आल्यावर, तसं देवाला जर खाली बसायचं असलं, संतांना विचारल्याशिवाय देव खाली बी बसत नाही. काय शब्द तुकोबारायचे, न पुसता जाता नये आणि खाली बैसताही बिहे. खाली बसायला सुद्धा देव घाबरतो. म्हणजे संताचा शब्द देव 100% पाळतो. थोडक्यात पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, धरित्रीच्या हत्ती संत त्याच्यामुळे एवढा जर संतांचा अधिकार असेल, देवाला बी जर बोलू देत नसतील, माझ्याकडे लक्ष द्या, थांबायचं आता 10 मिनिटात संपून टाकतो सगळं. देवाला बी जर ऐकण्यात, देव संताच्या ऐकण्यात, कुणाच्या ऐकण्यात, संताचा शब्द देव मोडीत नाही. मग काही बी संत बोलले तरी ती सांभाळून नेणार. शकलीनं खोटं बी बोलले तरी खोट्याचं खरं करणार, पावर वापरणार आणि खरं करणार. पण संताचा शब्द देव मोडीत पडूच देत नाही. मग आता कसं वाटायलंय, जर इकडून डायरेक्टच काम होत असेल तर मग पुन्हा वज टाकाय परवडायला लागले. इकडून देवा कोण बी तिथं जाणार आहे फाईल, आणि संता कोण बी तिथं जाणार आहे फाईल. मंजुरीसाठी कुठं जाणार, तिथंच जाणार आहे. मग आता माणसाली टाइम कुठे कुठे टाइम आहे, माणसाला मराय टाइम नाही. मग आता इकडं गडबडीतून एवढा अंतर पुन्हा कमी जास्त बघण्यापेक्षा डायरेक्ट जर संताकडे जर नेऊन फाईल दिली तर लगेच काम होतंय ना. ती काय करते, अशा हाताला धरते आणि डायरेक्ट मुख्य शाखेला नेते आणि म्हणते, हा बघा आता ह्यांचं निरविली संते
असेल तर आम्ही बी तेच केलं. मग देवाच्या नादी लागणं सोडून दिलं, संतावर वज टाकलं. घालून या भार राहिलो निश्चिंती. भार म्हणजे वज. आम्ही वज संतावर टाकलं आणि आम्ही कसे राहिलो? निश्चिंत. कसे राहिलो? निश्चिंत. निश्चिंत होणं म्हणजे समाधानी होणं. थोडक्यात आम्ही निश्चिंत राहिलो. माणसं म्हणतात ना, आता मी बाळू महाराज म्हणलं, चाल कुणाला कोणच आहे का? ती किशोर देवटे गुरुजीकडे सांगितलेलं, ती त्याच्यामुळे मी निवांत आहे. कळतंय का नाही? माणसं म्हणजे काही कमी जास्त झालं तुमच्यावर यावं, बाकी काय नाही. होय, बरोबर आहे का नाही? हा, कुणी खालीवरी केलं रे देवटे गुरुजीने असं, हो बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? इकडे बघा, लक्ष द्या. म्हणजे आपला एक दुसरा मुद्दा अजून तुम्हाला, ती कालचा तर झाला, आता हे दुसरा. आता लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. मग थोडक्यात मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की निश्चिंत होते. पर निश्चिंत कधी होते माणूस निश्चिंत का होते? जेव्हा आपली 100% गॅरंटी, तेव्हा माणूस निश्चिंत होतो. बरोबर आहे का नाही? आता मला कार्यक्रमासाठी बाळू महाराजांनी एक बी फोन केला नाही, येऊच तर बी केला नाही. त्यांना माहिती आहे येणार आहेत म्हणून, कुठे जाणार आहे? कारण जवळच्या माणसावर एकदा माणसाने विश्वास, माणूस निवांत होते का नाही? बोला की होते, निश्चिंत होते. तुकोबारे म्हणतात, आम्हाला गॅरंटीनं एकदा का संतावर वज टाकलं की मग आता ती फाईल मंजूर झाल्याशिवाय काम होणारच आहे 100%. काळजी करायचं काम नाही. त्याच्यामुळे राहिलो निश्चिंत. आम्ही निश्चिंत राहिलो. मग निश्चिंत राहिलं ना, हे बघा कसं असतंय, एखादी जिम्मेदारी माझ्यावर सोपली. माणूस एखादा लग्नाला चालला आणि शेजाऱ्याला म्हणला, ए कुंडीबा, काय मी लग्नाला चाललोय, तेवढं माझे बैल पाणी पाजून त्यांना वैरण टाक, मी 5-6 वाजता येईन. बरं ठीक आहे. मग जवळचा माणूस असला माझ्याकडे, बघा त्याला आता 10 मिनिटात संपवायचं. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता झालं तर होय, बरोबर आहे का नाही? इकडे बघा, मग कसं असते, ती माणूस म्हणते, आपल्याला सांगितलंय बरं का आपल्या शेजाऱ्यानं, माणसं स्वतःची बैल ठेवते तशी पाणी पाजायची, पण त्याची पाजून आणते का? त्यानं आपल्यावर वज टाकलेलं आहे बाबा, त्याला ती करावं. होय का जाणून? बरोबर आहे का नाही? आपल्याला ती पूर्ण करावं लागेल. मग तो कोबराय म्हणतात, आम्ही तसंच केलं. आम्ही देवावर नाही, संतावर वज टाकलं. कारण आम्हाला माहिती तिथं जावं लागतंय म्हणून, आणि हे डायरेक्ट नेतात आपल्याला. कसं असते हे बघा, आता एवढ्या गर्दीतून पुढे यायचं, एखाद्या मंत्र्याची सभा चालू आहे, फुल गर्दी. बरोबर आहे का नाही? मग आपल्यासारख्याला घुसू देतात का माणसं मध्ये? घुसू देतात का? घुसू देत नाही. मग काय करायचं, ती मुख्य जी स्टेजवर बसलेला आहे त्याच्या ओळखीचा आहे ना, त्याच्या हाताला धरायचं आणि चलत राहायचं. टोल ना केवळ लई गर्दी असली वाहनाची, आम्ही आपलं अँब्युलन्सच्या मागं चालायचं. कळायला लागलंय का? अँब्युलन्सच्या मागे चाललं की डायरेक्ट गाडी निघून जाते. थांबती का पुन्हा मध्ये? थांबा. हे बघा, एक वाक्य सांगतो, आता एकच वाक्य सांगतो आणि शेवेला विराम, एक चरण झालं की संपवायचं. इकडे बघा कसं आहे, माणसं म्हणतात नेहमी, माझं तुम्हाला पटलं का? माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला पटू नाही तर नाही पटू. आमच्या गुरुजींनी सांगितलं. कसं असतंय, माणसं म्हणते, हे बघा महाराज, मोठ्याच्या संगतीत राहून काय, झाडाखाली झाड. बोला की मोकळ्या म्हणणं, झाडाखाली झाड वाढत नसते. बोला एकदा, रामेश्वर बाबा, झाडाखाली झाड वाढत नसते असं म्हणते. पण 1 मिनिट लक्ष देऊन ऐका माझं वाक्य. पटलं तर घेण्याचं जागेवर सोडून द्या. झाडाखाली झाड वाढत नाही हे माहिती असलं तरी माणसानं त्या झाडाखालीच राहायचं. म्हणजे कसं काय, असं काय? हे बघा, मोठ्याच्या सावलीला राहिलं नाही, मोठं होऊ द्या, ऊन लागत नाही. विढवलं त्याच्यामुळे ऊन लागू नाही, बाकी काही काय असं नाही. कमी जास्त प्रारब्धानुसार चलते. उन्हाचे झपके अधून मधून जी झपके बसतेत ना, ती सावलीला राहिल्यावर बसत नाही. आणि ती मोठ्याची सावली पाहिजे. कुणाची सावली पाहिजे? मोठ्याची सावली पाहिजे. असली सावली पाहिजे. कसलं बी ऊन पडलं तरी जसं ऊन पडन तशी सावली कल्ली पाहिजे. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला?
नाही तर जसं जसं ऊन पडन तसं तसं माणूस बाजूला सावली, ही असल्या सावलीला उभा राहायचंच नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? दाट झाड बघायचं, त्याचं अंतकरण विशाल असलं पाहिजे, आशाच्या सावलीला बसायचं. लक्षात आलं का नाही महाराज? इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे की महाराज म्हणतात आम्ही त्याच्यावर संतावर ओझं टाकलं, राहिलो निश्चिंती. मग ते काय करतात? निरविली संती विठोबाशी. आपण सगळे जाणकार आहेत. निर्वन करणे, निर नावाचा उपसर्ग आहे त्याच्यात, निर्वन करणे याचा सरळ अर्थ होतो सांभाळी घालणे. निर्वन करणे म्हणजे काय? सांभाळी घालणे. मग आता इकडे माझ्याकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. निरविली संती विठोबाशी. संत आपल्या हाताला धरतात आणि हाताला धरून विठोबाच्या स्वाधीन करतात. कळायला लागले का नाही? निरविली संती विठोबाशी. रामायणातला दृष्टांत आपल्याला सगळ्याला माहिती. संगती लागावं म्हणून सांगून, माझ्याकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. एक मुद्दा सांगून जा तुमच्या माहितीसाठी, कळावं म्हणून तुम्हाला. एक हे बघा, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. रामप्रभू एक बस, एकदा कैलास महाराजाला बसू द्या म्हणजे मग सोपं जातंय. विढल झालं तर 10 मिनिटात संपवायचं. आता इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. काय झालं वाढवीत बसायचं, होय बरोबर आहे का नाही? इकडे बघा, आता झालं आता एवढाच मुद्दा क्लिअर. राम ज्या वेळेला सीता शोध करण्यासाठी सूक्ष्म रूप धारण करून हनुमंतराय लंकेत गेले. माहिती आपल्याला लोक संगती लावून देतो. आणि लंकेत गेले, सूक्ष्म रूप धारण करून गेले. कुठं मद्यपान, कुठं मदिरा, कुठं नृत्य गाणं हे चालू होतं. काय रावण बेकार आहे म्हणला, नालायक रावण आहे. पण तेवढ्यात तिथं टाळं वाजले, श्रीराम जय राम भजन हर म्हणलं. इथं बी आपल्या पार्टीचं कोणतरी दिसायला लागलंय. जाऊन बघितलं, ती घर बिभीषणाचं होतं. आपल्याला माहिती. बिभीषणाच्या दारात गेले, पण त्यांनी विचार केला. म्हणले काय? अरे म्हणले, हे नुसत्या तुळशीचं वृंदावनावर ह्याच्यावर जमणार नाही म्हणले. बरोबर आहे की नाही? आपल्याला खात्री करून घ्यावं लागेल. सूक्ष्म रूपानं तिथं थांबले आणि सकाळी बिभीषण उठला, भजन करायला लागला, प्रगट झाले आणि सांगितलं मी हनुमंत आहे, रामाचा सेवक आहे. हे तर म्हणले रावण ह्याला माहितीच नव्हतं रावणाचा भाऊ म्हणून हे बिभीषण. रावण म्हणले तुमचा राजा. मला हो हाय हाय. ह्याला वाटलं का माळण गंधन आपल्या पार्टीचा माणूस आहे. बरोबर आहे का? ती रावण नुसता दिसाव म्हणले जीवत मारतो त्याला. त्याच्या कुळातलं जरी दिसलं तर जीवत मारतो. आमच्या मालकाची बायको पळून आणली म्हणले, त्याला बघतो म्हणले दिसाव. त्याच्या घरातलं खानदानातलं बी ठोत नाही कोणी. बिभीषण म्हणला मी त्याचा सक्का असं आहे का? म्हणला ती आपले रावण महाराज इथंच राहतात काय? ते बिभीषण म्हणला चोंबाळूच नको, मी बी दुश्मन आहे त्याचा, काही अडचण नाही. असं का? मला त्याची बघू म्हणला. हे असल्या चालीचे लई माणसं आहेत. ओ विढल आपला मुद्दा एवढाच आहे. म्हणले ती सीता, रावण बिभीषणानं एकच सांगितलं, शॉर्टकट सांगतो. बिभीषण म्हणला मी सीता कुठे हे बी सांगतो आणि ह्या रावणाचं मरण कुठे हे बी सांगतो, पण एका अटीवर. म्हणले काय? मला रामाची भेट घालून देशील का? कळायला लागले. हनुमंतराय म्हणले 100%. आणि मग ती सगळं झालं, तर आपल्याला त्याच्याशी घेण देत नाही. आणि मग काय झालं? बिभीषणाच्या हाताला धरलं हनुमंतरायाने आणि रामाकडे नेलं. बिभीषण हा जीव आहे, हनुमंतराय हे संत आहेत, राम हा देव आहे. लक्षात आलं का बोलून? आता बघा, जीव रूपी बिभीषणाचा हात संत रूपी हनुमंतानं धरला आणि राम रूपी परमात्म्याने नेऊन याला आणि असं सांगितलं, असं नेलं. म्हणले रामा, म्हणले काय? हा बिभीषण आहे, रावणाचा भाऊ, याचा स्वीकार करा. स्वीकार करा म्हणल्याबरोबर तर लंका दान दिली. लक्ष्मण थोडा नाराज झाला, त्याला नंतर समजून सांगितलं ती गोष्ट निराळी. हातात हात दिला आणि सांगितलं सांभाळा. थोडक्यात निरविली संती विठोबाशी. आणि मग एकदा देवाच्या जवळ आलं की देवानं सांगितलं आता घाबरायचं काम नाही, काळजी करायचं काम नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? सांगितली चिंता सांगितली